साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंनी उमेदवारी अर्ज भरताना केलेलं शक्ती प्रदर्शन हा सातारा आणि पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरलेला आहे। कडाक्याच्या उन्हामध्ये शरद पवारांसह राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न उमेदवारी अर्ज भरताना केलेला आहे। एकीकडे मवियाचं शक्ती प्रदर्शन तर दुसरीकडे भाजप उमेदवार उदयनराजेंना उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा असं चित्र सध्या साताऱ्यामध्ये आहे। बघूया हा सविस्तर रिपोर्ट। नजर जाईल तिथपर्यंत गर्दी, रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे, तुतारीचा निनाद, हलगीचा नाद। साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदेंनी असं जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला। भाजपाचे संभाव्य उमेदवार उदयनराजेंविरोधात त्यांनी रणशिंग फुंकलाय। दरम्यान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्यावरून महायुतीनं शशिकांत शिंदेंना कोंडीत पकडणं सुरू केलंय। आपले कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी तुमच्यावर आरोप केला की 4000 कोटींचा घोटाळा बाधित। मी उद्या त्याच्या संदर्भात प्रत्यक्ष प्रेस घेणार आहे, पुराव्यासकट मी डॉक्युमेंट देणार आहे। असे कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही। काही लोक प्रशासनाकडून कारवाई करण्याचं षडयंत्र करताय आणि अशा प्रकारची मला कुणकुण लागल्यानंतर आम्ही कोर्टात अपील केली होती की त्या कोर्टाने सांगितलं की तुमचे आरोप नाही तर तुम्ही कशाला येत आहे, म्हणून ती केस डिसमिस केलेली आणि कोणीही कोर्टाने अशी सूचना केलेली नाही। सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुतारीमध्ये घोटाळा करतो, हे खूप लांछन पद्धत आहे, खूप वाईट वाटतं। आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते तर मग पवार साहेबांना आम्ही काही बोलू शकत नाही। आमच्या विरोधामध्ये जे काही कट कारस्थान लाभलं, नक्कीच त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कुठेतरी देण्याची मला संधी आलेली आहे। निवडणुकीचा अजून बराचसा काळ बाकी आहे, त्यानंतर एक एक उलगडा आपण त्यावेळेला करू। विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी प्रकृतीच्या कारणास्तव नकार दिल्यामुळे पवारांनी शशिकांत शिंदेंना मैदानात उतरवलं। आपल्या या शिलेदाराचा अर्ज भरण्यासाठी खुद्द शरद पवार साताऱ्यात पोहोचले होते। साताऱ्यातील मुख्य रस्ता समजल्या जाणाऱ्या राजपथावरून खास रथातून रॅली काढण्यात आली। तरुणांना लाजवेल असा उत्साह दाखवत 80 वर्षांचे शरद पवार या रॅलीत सहभागी झाले। पवारांबरोबरच जयंत पाटील, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, नितीन बानगुडे पाटील असे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते। आरोप करून त्यांना काय साध्य करायचं? साध्य काय करायचं सरळ त्यांच्याकडे सांगायला दुसरं काही नाही। त्यांच्या कामाच्या संबंधी काही करू शकत नाही। लोकांचा प्रतिसाद शिंदेला मिळणार याची खात्री करणं असल्यामुळं ते चुकीच्या रस्त्याची असतात। मी शिंदेला सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतःचा प्रेस कॉन्फरन्स घ्या, सगळ्या 5 लोकांच्या समोर ठेवा। आपल्याला नाना खर्च येते त्यामुळे आपल्याला त्या समस्येची चिंता करायचं कारण नाही। सातारा लोकसभा मतदारसंघ आधी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पवारांनी हा मतदारसंघ गमावलेला नाहीये। मात्र राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यामुळे पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे। त्यामुळे 1999 पासून अभेद्य असलेला हा मतदारसंघ राखण्यासाठी पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। 1999च्या लोकसभा निवडणुकीमध्ये लक्ष्मणराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील निवडून आले। 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उदयनराजे भोसले विजयी झाले। 2019च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांचा विजय झाला। तर 2019च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर श्रीनिवास पाटील निवडून आले। आमच्या भावना अशा आहेत की हा सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा आहे। त्यानंतर शरद पवार साहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून आज मोठ्या प्रमाणात सातारा लोकसभा मतदारसंघातील शेतकरी असतील, महागाईनं त्रस्त जो वर्ग आहे तो, बेरोजगारी असलेला तरुण वर्ग हे मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर उतरलेले दिसतील आणि ते निश्चितच आज विजयाची तुतारी फुंकतील असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो। महायुतीवर शाश्वत अजून शशिकांत शिंदेच्या कोण माणूस देत आहे त्यांची गॅरंटीच नाही। शशिकांत स्ट्रॉंग उमेदवार आहेत। पवार साहेबांविषयी सहानुभूती इतकी महाराष्ट्रात वाढलेली आहे आणि शशिकांत शिंदेचे काम आहे, म्हातारे असेल, बऱ्याच वर्गात असेल, त्यामुळे शशिकांत शिंदेची पावर इतकी असताना महायुतीकडे प्रश्न आहे कोण उमेदवार याचा। प्रचारसभेच्या माध्यमातून किंवा या सातारा जिल्ह्याच्या जे शेतकरी वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, हा संपूर्ण विषय घेतला तर पवार साहेबांच्या शिवार या ठिकाणी दुसरा पर्याय नाही आणि म्हणूनच
पवारसाहेबांनी जी शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिलेली आहे ते नक्कीच या येणाऱ्या निवडणुकीत यश नक्कीच मिळवतील, हा माझा पूर्ण विश्वास आहे. एकीकडे मवियाच्या शशिकांत शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल करत दंड थोपटले, तर दुसरीकडे मात्र महायुतीचा अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. अर्थात भाजपाकडून उदयनराजे भोसलेंचं नाव निश्चित मानलं जात आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीत 4 दिवस तळ देखील ठोकला होता. दिल्लीतून परतल्यानंतर आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा करत त्यांनी प्रचारही सुरू केलाय. मात्र असं असलं तरी अद्यापही उदयनराजेंचं नाव अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही. दरम्यान उदयनराजेंसाठी त्यांच्या जवळचे विश्वासू असलेले ॲडव्होकेट दत्तात्रय बनकर यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय. राज्यसभेचा खासदार तुम्ही आहेच, पण निश्चितपणे मग लोकसभेचा उमेदवार म्हणूनच या ठिकाणी उमेदवारी बोलतोय आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणे निर्णय घेईल आणि जाहीर करेल. वास्तविक महायुतीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे. असं असताना उदयनराजे भोसले यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा सोडायला तयार असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्या बदल्यात नाशिक लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे. पण नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे महायुतीत साताऱ्याच्या जागेसंदर्भात पेच निर्माण झालाय. परिणामी शशिकांत शिंदेंविरोधात महायुतीकडून नक्की कोण मैदानात उतरणार याकडे सातारकरांचं लक्ष लागलंय. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.